नमस्कार, रिअलिटी गपशपमध्ये तुमचं स्वागत आहे। धनंजय आणि अंकिता हे खूप छान पद्धतीने अँकरिंग करत आहेत। तर योगिता आणि निखिल यांचा डान्स परफॉर्मन्स झाल्यानंतर नागिन म्हणजेच वर्षाताई आणि जान्हवी यांचा डान्स सुरू होतो आणि ते ज्या पद्धतीने नागिनचा डान्स करतात, वर्षाताई तर कोणत्याच अँगलनी नागिन ह्यात वाटत नाही, पण जान्हवी ज्या पद्धतीने ती घरामध्ये वागत आहे आणि सगळ्यांना डसत आहे, तिला नागिन हा डान्स चांगला सूट होत आहे। आणि संचालक घनश्याम यांना जेव्हा त्यांना विनर घोषित करण्यासाठी बोलावतात तेव्हा मात्र ते खूप पार्शलिटी करतात आणि त्यांची मैत्रीण जान्हवी हिला हात देऊन विनर घोषित करतात। हे आम्हा प्रेक्षकांनाही दिसत आहे की घनश्यामने खूप चुकीचा निर्णय घेतला आहे आणि घरातील सदस्यांनाही हे कळालं आहे। त्यांचा हा बायसपणा मला तर वाटतं भाऊच्या धक्क्यावर जितेश सरांनी हा त्यांना दिलाच पाहिजे आणि आता घनश्यामला भाऊच्या धक्क्याची खूपच गरज आहे। आता पुढच्या राऊंडमध्ये अंकिता आणि सूरज यांच्यामध्ये कॉम्पिटिशन होते। यांना प्रत्येक सदस्यांवरती 2 डायलॉग लिहायचे असतात। तर त्याच्यामध्ये सूरजने जे लिहिलेले डायलॉग असतात तर संचालक हे सूरजला विनर घोषित करतात। हा अगदी ते योग्य निर्णय घेतात आणि सगळे त्या निर्णयाचं स्वागत करतात। आता शेवटच्या राऊंडला धनंजय आणि पॅडी यांचा स्टँडअप ॲक्ट असतो। त्याच्यामध्ये पॅडी ज्या पद्धतीने ॲक्ट करतात तो प्रत्येक सदस्याला कळत असतो की हा कोणाचा ॲक्ट आहे आणि तो एवढा अप्रतिम करतात की खरंच तो बघण्यासारखा असतो। आणि नंतर संचालक घनश्याम हे पॅडीला सांगतात की तुम्ही माझा सुद्धा ॲक्ट करा। जेव्हा पॅडी संचालकाचा ॲक्ट करतात तेव्हा संचालक हसून लोटपोट होतात, पण त्यांचा ॲक्ट संपवताना पॅडी म्हणतो की तुम्ही तुमच्या मतावर ठाम राहा। हे बोलल्यानंतर मात्र संचालकाचे चांगलेच तोंड पडते आणि धनंजयचा सुद्धा ॲक्ट होतो, पण संचालक खूप बायस पद्धतीने डिसिजन घेतात आणि ते धनंजय पवारला विनर घोषित करतात। हा मात्र त्यांचा खूप चुकीचा डिसिजन असतो आणि पॅडी मात्र खूप नाराज होतात, पण त्यांच्या चेहऱ्यावरनं ते दाखवत नाही। आणि जेव्हा सगळा प्रोग्राम ॲक्ट संपल्यानंतर आपण बघितलं लिव्हिंग एरियामध्ये त्याला अरबाज सांगत असतो की तू योग्य डिसिजन घेतला, तुझे 2 डिसिजन चुकीचे होते पण काही हरकत नाही, हे आपल्यासाठी योग्य होते कारण आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना बेड भेटलेले आहे आणि तू डिसिजन चुकले तर काय झालं, तुझ्याबरोबर मी आहे ना, अशा चुकीच्या पद्धतीने त्याला सपोर्ट करत असतो। आणि दुसरीकडे बघितलं वैभव सुद्धा त्याला सांगतो की तुझे डिसिजन चुकीचे होते पण काही हरकत नाही, गेममध्ये हे सगळं चालू असतं, पण त्याच्या चुका मात्र त्याला कोणीहीच दाखवत नाही। आणि जेव्हा अभिजित आणि डिप्पी हे सुद्धा गप्पा मारत असताना सांगतात की पॅडी हा विनर दिसत होता कारण की त्यांनी खूप छान पद्धतीने ॲक्ट केला होता आणि हे खूप चुकीचं जात आहे। बेडरूम एरियामध्ये अभिजित, डिप्पी, योगिता, अंकिता हे पॅडीला सांगत असतात की खरंच आता तुझा परफॉर्मन्स खूप छान होता। आणि इकडे निकी संचालक घनश्यामला मिठी मारून तू खूप छान गेम खेळला आहे म्हणून त्याला एक पप्पी देते, तो मात्र चांगलाच लाजतो आणि खुश होतो। तर निकी अरबाजवर चांगलीच भडकलेली असते, ती त्याला सांगते की तुला जर अभिजितचा एवढाच राग होता तर त्याला नॉमिनेट का नाही केलं, तेव्हा तुला मात्र लसणाचं पडलेलं होतं। ते अभिजित सांगतो हो, भाजीसाठी लसूण किती महत्वाचं आहे। हे ऐकल्यानंतर निकीचा चांगलाच पारा चढतो आणि ती अभिजितवर चिडते की तुझ्याशी एवढं प्रेमाने राहिल्यानंतर सुद्धा तू मला वाचवलं नाहीस, तर तू लसणाला जास्त महत्त्व दिलास, तू अभिजितला नॉमिनेट केलं नाही। ती असं बोलून रागाने बाहेर येते तर वैभवही तिची समजूत काढायला तिच्या मागे येतो आणि तिला समजवत असतो, मात्र निकीचा पारा खूपच चढलेला असतो आणि ती रडत असते। हे सगळं त्यांचं बोलणं आहे शेजारची टीम ऐकत असते, तेव्हाही निकीला फार वाईट वाटत असतं। तर आपण गार्डन एरियामध्ये बघितलं सूरज हा साफसफाई करताना अंकिताही पॅडी दादाला म्हणते की सूरज ज्या पद्धतीने काम करत आहे, अगदी मन लावून अगदी घरातल्यासारखं बारीक सारीक गोष्टी साफसूफ करत आहे आणि त्याच्यामध्ये जेवढे फिलिंग आहेत ना ते ह्या समोरच्या 4 लोकांमध्ये 1% सुद्धा नसणार आहे। आणि ती हेही वाक्य खूप छान बोलते की त्याला भलेही गेम नाही कळाला पण त्याला माणसं कळाली। तिचं हे बोलणं सर्व प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करून जाते। गार्डन एरियामध्ये आर्या तिच्या ग्रुपला सांगत असते की ड्रॉवरमध्ये मला पैसे मिळाले आहेत। हे ऐकून सर्वांना राग येतो, तू तेव्हा नीट का नाही बघितले, आणि योगिताही तिला सांगते, तेव्हा मात्र ती गोल गोल फिरून उत्तर देत असते। तेव्हा सर्वांना राग येतो आणि अंकिता तिला खूप छान शब्दामध्ये सांगते की एक वेळेनंतर आम्हीही तुला समजवणं बंद करून टाकू, तू तुझ्या वागण्यामध्ये बदल करून घे।
तर आपण किचन एरियामध्ये बघितलं, पॅडी हे खूप इमोशनल झालेले असतात आणि ते वैभव अरबाजला सांगत असतात की ज्या पद्धतीने घनश्यामनी मला आउट केलं आहे ते मला खूप जिव्हाळी लागलं आहे. मी जर बाहेरच्या दुनियेत बिग बॉस नंतर बाहेर कधी काम शोधण्यासाठी जाईन तेव्हा मला कोणीही सहज म्हणेल की अरे तुला एवढ्या छोट्याशा ऍक्ट करता आला नाही, तू काय बाहेर काम करणार, ह्या विचार करून त्याला फार वाईट वाटत असतं आणि ते रडत असतात. तेव्हा सर्वजण त्यांना समजवत असतात की हा बिग बॉसचा गेम आहे. तेव्हा मात्र ते एक शब्द बोलतात की मग इथे खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं असं चालतं का. तेव्हा सर्व जी टीम असते निकीची ही गप्प बसते आणि ते घनश्यामलाही सांगतात, अरे मी तुझ्याकडे अगदी निरागसपणे बघत होतो की तू हे काय डिसिजन घेतोय, पण तो माझ्याकडे बघतच नव्हता. हे सांगितल्यानंतरही घनश्यामला काहीही फरक पडत नाही. तो मात्र निर्लज्जपणे सांगतो, अहो मी माझा गेम खेळलो त्यात काय. तर इकडे अंकिता ही सांगत असते. आता घनश्याम हे सगळं झाल्यानंतर पुन्हा तो पिढीन भाऊंकडे जाणार आणि दादांकडे जाऊन त्यांना म्हणणार की सॉरी माझं चुकलं, आणि घनश्याम अगदी तसंच करतो. म्हणजे घनश्यामचा स्वभाव आहे थुकायचं आणि चाटायचं, असं म्हणायला काही हरकत नाही.